जाता जाता फक्त एक शेवटचं, आज गायींच्या रक्षणासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेकांची पैसे द्यायची तयारी आहे, अनेकांची जागा द्यायची तयारी आहे, पण सगळ्यात तुटवडा जर कोणाचा आहे तर शेण कोण उचलणार, झाडझूड कोण करणार, स्वच्छता कोण ठेवणार. वाकडी गावाचं वैशिष्ट्य असं आहे, एकही पगारी कर्मचारी गोसेवेसाठी नाही, गावची पोरं गोशाळा सांभाळतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. असे काही सहकारी की रोज स्वतःहून येतात आणि त्या गोमातेची सेवा करतात. गाय तर जगलीच पाहिजे, पण गायीला जोपासणारे आपले सगळी पोरं रांगडे पाहिजे. त्यांच्या अंगात बळ असलं तर ते स्वच्छता करतील. म्हणून गायींना सांभाळत असताना सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, या पोरांना सांभाळा. गायीला ढेप खाऊ घालत असताना ना यांना बदामच खाऊ घाला. ही पोर आहे ना रांगडी जर बनली तर ही सेवा पुढच्या काळ. काय होतं, गोरक्षक नंतर आहे ना अशक्त होऊन जातो, काम करू करून खातो काय तर म्हणे भाकरीन चटणी. तो बदामच खाणारा पाहिजे, काजूच खाणारा पाहिजे, पिस्ताच खाणारा पाहिजे, तूप खाणारा पाहिजे. म्हणून जे कोण आमचे गोरक्षक आहे, गोसेवक आहे, ते सगळ्या गोसेवकांची सगळ्या गावकऱ्यांनी काळजी घ्या. आणि ज्याला ज्याला वाटतं माही काळजी घेतल्या गेली पाहिजे, झाडायला